दुपारी 1.15 पंगत मागवाड्यात उठली आणि जोगणी बाहेर काढायची तयारी सुरू झाली. तलवारी, कुऱ्हाडी, भाले या हत्यारांसहित 50 एक तरुण जोगणीसाठी जीवावर उदार झाले होते. मांग तलवार घेऊन निघाले होते. 100-200 माणसे तलवारी बरोबर चालत होते. संधीशीर शिपाई म्हणून दौलती मांग गर्दीत खंबीरपणे चालत होता. शंकरराव पाटील जरीपटका बांधून नंगी तलवार घेऊन घोड्यावर बसले होते, तर विष्णूपंतांनीही घोड्यावर बसून जोगणीच्या सुरक्षेसाठी कंबर कसली होती. सर्व वाटा रोखल्या गेल्या होत्या. सूर्य पश्चिमेकडे झुकला आणि वाद्यांच्या गजरात जोगणी निघाली. तरुण दिनू गुरव जोगा झाला होता, तर देखणा रुंगा सुतार जोगणी झाला होता. लोकांच्या गर्दीतून जोगा-जोगणी पुढे सरकत होते. त्यांच्या पाया पडताना लोकांच्या तोंडात राणोजीचे नाव येत होते. एका बाजूला राधा, राहीबाई, फकीर आणि साधूला घेऊन उभ्या होत्या. जोगणी त्यांच्या पुढूनच जाणार होत्या. जवळून बघता यावे म्हणून राधा उशीर तिथे उभी होती. ही प्रचंड जत्रा आपल्या नवऱ्याच्या रक्ताने भरली आहे. हा सगळीकडे सुरू असलेला उत्सव आपल्यामुळेच होत आहे. या सगळ्यात आपला आत्मा संचारला आहे. अशा विचारांमध्ये राधा बुडून गेली होती. इतक्यात वाद्यांचा गजर जवळ येऊ लागला आणि ती भानावर आली. जोगणीच्या पुढे सावळा मांग, भैरू रामोशी कुऱ्हाड घेऊन चालत होते. सखूजी महार हातात विळा घेऊन गर्दी दूर ठेवत होता, तर पंत आणि पाटील जोगणीच्या मागे पुढे होते. जोगणी राधाच्या जवळ येऊन पुढे जाऊ लागली तसे पंत ओरडले, जोगणी तिथेच थांबवा. पंत राही आणि राधाच्या जवळ जाऊन म्हणाले, या जोगणीवर मालकी हक्क या जीवांचा आहे, त्यांना दर्शन घेऊ द्या. राही आणि राधाने भरल्या डोळ्यांनी दर्शन घेतले. फकीर आणि साधूला जोगणी नीट दिसावी म्हणून पंतांनी उचलून घेतले. त्या चौघांनी दर्शन घेतल्यावर जोगणी वाद्यांच्या गजरात पुढे निघाली. सगळीकडे फिरत फिरत जोगणी दिवस मावळेपर्यंत परत आली आणि विसर्जन पावली. बापू खोत आला नसावा किंवा आला असला तरी त्याचे काही चालले नसावे. पहिली जोगणी सुखरूप पार पडली. कुठलेही विघ्न आले नाही. या विचाराने शंकरराव पाटील, विष्णूपंतांसहित संपूर्ण गावाने सुटकेचा निश्वास टाकला. आपल्यासाठी पंतांनी जोगणी उभी केली या विचाराने राधाचे मन आनंदून गेले होते. पंतांच्या शब्दांनी राहीबाईला धीर आला होता. मुलगा गेला पण चीज झाले असे तिला आज वाटत होते. आणि आज एका वर्षानंतर दौलतीने त्याच्या मिशीला पीळ भरला होता. आषाढ अर्धा गेला आणि पावसाने जोर धरला. मांग उपाशी मरू लागले. गावामुळे दौलतीचे घर भरत होते, पण बाकी मांगांना कोणाचाच आधार नव्हता. मांगांची होणारी उपासमार सावळाला बघवेना. तो भैरू रामोशीला घेऊन भर पावसात बाहेर पडला. दोघे मिळून आजूबाजूच्या रानावर तुटून पडू लागले. शिगाव मध्ये तर त्यांनी उत्पातच मांडला. शिगावात 4 महिने सुरू असलेल्या लुटालुटीला खोत शेवटी वैतागला आणि साताऱ्याला जाऊन प्रांत साहेबांची भेट घेऊन त्याने सावळा मांगाविरुद्ध तक्रार दाखल केली. सावळ्याची ख्याती प्रांत साहेबांच्या कानावर आधीच आली होती. त्यांनी विष्णूपंत कुलकर्ण्यांना पत्र पाठवून त्यांच्या गावच्या सावळा मांगाला चौकशीसाठी साताऱ्याला पाठवून द्यायला सांगितले. काहीतरी दगाफटका होईल या भीतीने सावळा आधी जायला तयार नव्हता. काही वेडेवाकडे झाले तर मी स्वतः साताऱ्याला येईन असे विष्णूपंतांनी सांगितल्यावर सावळा साताऱ्याला जाऊन प्रांत साहेबांसमोर हजर झाला. तिथे खोताला बघून सावळ्याच्या लक्षात आले की या खोताच्या तक्रारीमुळेच आपल्याला इथे बोलावले आहे. सावळ्याचा अवतार पाहून हा नक्कीच चोर असणार अशी प्रांत साहेबांची खात्री पटली. प्रांत साहेब सावळ्याला, तुमच्या गावाशेजारी इंग्रजी हद्दीत भाटवाडी इथे परवा खून झाला, त्याची आम्हाला माहिती हवी आहे असे म्हणाले. सावळा हसून म्हणाला, तुमच्या अंमलदार लोकांना जिथे या खुनाची खबर लागत नाही तिथे आमच्या सारख्यांना काय लागणार. प्रांत साहेबांना राग आला. ते म्हणाले, तो खून तुम्ही मांगांनीच केला असल्याचा आम्हाला संशय आहे. सावळा चिडून म्हणाला, मांग कधीच कुणाचा खून करत नाही. आम्ही कंस खुडून पोट भरतो, या खोतासारखी मुंडकं मारून नाही. सावळाने खोताकडे बोट दाखवले तसा खोत गोरामोरा झाला, पण काहीच बोलला नाही. प्रांत साहेब बोलले, तुम्ही खून करत नाही पण पोट भरण्यासाठी उभ्या पिकांची लूट करता, हे खरे आहे की नाही. सावळा म्हणाला, हे खरे आहे. प्रांत साहेब पुढे बोलतच होते. म्हणाले, तुम्ही तुमच्या लुटीत शिगावचे रान बेचिराग केले. एका मांगाने जोगणी पळवत असताना खोताने त्याचे शिर कापले, त्याचा सूड म्हणून तुम्ही शिगावची पिकं ओरबाडून घेत आहात. सावळा लटकेच हसत म्हणाला, आता या खोतानेच तुमच्याकडे तक्रार केली असल्याचे उघड झाले आहे. आम्हाला राणोजीचा सूड घ्यायचा असता तर या खोताचे डोके आम्ही केव्हाच मारले असते, पण आम्ही तसे केले नाही. पण या खोताने आमची जोगणी परत न्यायला यावे
नाही याचे डोके जागेवरच मारले तर मांगाची औलाद म्हणून घेणार नाही. या सगळ्या चौकशीत कचेरीची वेळ संपल्याने उद्या बोलू असे सांगून प्रांतसाहेब निघून गेले. खोताकडे तिरप्या नजरेने बघत सावळा धर्मशाळेत राहायला गेला. त्या रात्री शिगावहून एक माणूस खोताचा सगळ्याचा सगळा ऊस जळून खाक झाल्याची बातमी घेऊन आला. ती बातमी ऐकून दक्षिण साताऱ्यात होणाऱ्या लुटालुटीशी सावळ्याचा काही संबंध नसल्याची खात्री पटवून प्रांतसाहेबांनी सावळ्याला जाण्याचा हुकूम दिला. सावळ्याला सुखरूप परत आलेले पाहून गावाला आनंद झाला. सावळा आला आणि थेट पंतांना भेटायला गेला. साताऱ्यात घडलेले सगळे जसेच्या तसे त्याने पंतांना सांगितले. पंतांनी काहीतरी भानगड नक्की आहे, खोतासारखी मोठी माणसे सरकारकडे जाऊन गाऱ्हाणे गात आहेत म्हणजे काहीतरी वेडेवाकडे होणार हे ओळखून सावळ्याला त्यांनी सावध राहायला सांगितले. हद्दीच्या बाहेर जायचे नाही, दुसऱ्यांच्या जागेत सापडायचे नाही असे त्यांनी निक्षून सांगितले. सावळा तिथून निघाला आणि रस्त्यात त्याला भैरू भेटला. तो सावळ्याच्या कानात हळूच पुटपुटला, खोताचा ऊस मीच पेटवून दिला. ते ऐकून सावळा हसला, म्हणाला, बरे केलेस, त्यामुळेच माझी सुटका झाली. पण पुढे 15 दिवस गेले नसतील आणि संस्थानी सरकारचा हुकूम घेऊन इंग्रजी पोलीस गावात दाखल झाला. त्या हुकुमानुसार मांगांनी इंग्रजी हद्दीत मांडलेला उत्पात मोडून काढण्यासाठी सावळा मांग याला ताबडतोब बेळगाव इथे स्थानाबद्ध करण्यात येणार होते. हुकुमाची लगेचच अंमलबजावणी व्हावी आणि सावळ्याला हा हुकूम घेऊन येणाऱ्या इंग्रजी पोलिसाबरोबर लगेचच बेळगावला पाठवून द्यावे असे सांगण्यात आले होते. तो हुकूम ऐकून पंत, पाटील, अख्खा गावच चकित झाला. सावळ्याने काहीच गुन्हा केला नसताना होणाऱ्या परिणामांची पर्वा न करता सरकार त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध केव्हाही कुठेही नेऊन ठेवण्याचा अन्याय त्याच्यावर करत होते. सावळ्याचे डोळे पाण्याने भरले. त्याने जायची तयारी केली. पंतांनी पोलिसाला सल्ला दिला, बेळगावपर्यंत सावळ्याशी नीट वाग, उलट-सुलट बोलू नकोस. तो माणसाळलेला वाघ आहे, तुला फाडूनही टाकू शकेल. पंतांच्या त्या बोलण्याने पोलीस घाबरला. ऐटबाज पटका बांधून, एक गठलं काखेला अडकवून आणि हातात एक वजनदार काठी घेऊन सावळा निघाला. सगळा गाव त्याला निरोप द्यायला माळ्यापर्यंत आला. मांगांची बायका पोरं रडू लागली. घम्याने हंबरडा फोडला. सावळ्याने पंतांचे, दौलतीचे पाय धरले. भैरूला मिठी मारली. घम्याला पोटाशी धरले. बायकोला धीर दिला. अख्ख्या गावाला बघत दाटल्या कंठाने म्हणाला, मी जातो, पण माझ्या घराची काळजी घ्या. काही कमी जास्त झाले तर आता मी नाहीये, पण तुम्ही आहात, लक्ष द्या. पंतांनी, काळजी करू नकोस, आम्ही आहोत असे सांगून सावळ्याला धीर दिला. सावळा निघाला. आज आपण आपल्या मातीला सोडून निघालो आहोत. आता दुसऱ्या गावात आपल्याला उपरा म्हणून जगावे लागणार. वतनदार असून, घर असून आपण वनवासी होणार. आपली मुलं बाळं, आपलं गाव आपल्याला आता दिसणार नाही. या विचाराने सावळा थरथरू लागला. दगडासारख्या काळजाचा सावळा लहान मुलाप्रमाणे ढसाढसा रडू लागला. ज्या कायद्याने सावळा बेळगावला गेला त्याच कायद्याचा वरवंटा प्रांतभर फिरला. हजारो मांगांना त्याने वनवास दिला. हजारो मुलांना त्याने निराधार केले. मांग जातीतली झुंजार वृत्ती नाहीशी व्हावी, त्यांनी लाचार व्हावे, हाच उद्देश असलेल्या या कायद्याने मांगांना नालायक ठरवून असंख्य मांगांना त्यांच्या गावांपासून, घरांपासून, मुलाबाळांपासून वेगळे करून टाकले. असे हे दुसऱ्या गावात गेलेले मांग मिळेल ते काम करू लागले. अनेकांनी आपली गावं सोडून, जमिनी सोडून बायका पोरं बरोबर नेली. ते फिरस्ते म्हणून फिरू लागले. या कायद्याने इतका त्याचा फास आवळून टाकला की मांगांना त्यांची जात सांगणेही कठीण झाले. मांग म्हणाला की क्षमा नाही, असा अंमलदारांचा एक नियमच होऊन गेला होता. अनेक मांग गारुडी बनले. महाराष्ट्राच्या या मांगांना इंग्रजांनी तलवारीच्या धारेवर धरले. सावळाने बेळगावात जाऊन वडाराचे दगड फोडायचे काम सुरू केले. पण गावाकडच्या ओढीने तो बेचैन होत होता. जोगणी निघाल्यावर जर बापू खोताने येऊन ती पळवून नेली तर राणोजीचे बलिदान फुकट जाईल, या कल्पनेने तो अस्वस्थ होत होता. शेवटी न राहून एके दिवशी त्याने त्याच्यावर नजर ठेवणाऱ्या अधिकाऱ्याचे पाय धरले आणि दरवर्षी फक्त एका दिवसासाठी आषाढी अमावस्येच्या दिवशी स्वतःच्या गावी जाऊन येण्याची परवानगी देण्याची विनंती त्याने केली. सावळ्याने त्याचे वर्तन चांगले ठेवल्याने अधिकाऱ्याने त्याला फक्त एक दिवस गावी जाऊन येण्याची परवानगी दिली. सावळा आषाढात जोगणीला हजर झाला. लांब दाढी वाढलेला सावळा कुऱ्हाड घेऊन जोगणी बरोबर फिरला. रात्री सर्वांची, पंत, शंकरराव, दौलती, बायकापोरांची भेट घेऊन बेळगावला परत गेला.
सावळा दरवर्षी त्याला जत्रेला जाता यावे, जोगणीची रक्षा करता यावी म्हणून नियमाने वागू लागला, दगड फोडू लागला. त्याला आता सगळे वडार म्हणूनच ओळखू लागले. गाव सोडल्यापासून पुढे 4 वर्ष त्याला जोगणीला जायची परवानगी मिळाली. पण 5व्या वर्षी मात्र अधिकारी बदलल्याने त्याला पुढची 5 वर्ष जत्रेला जाता आली नाही. ती 5 वर्ष त्याने झुरत काढली. घमांडी आणि बायको या 5 वर्षात त्याला येऊन भेटत राहिले, सगळी खुशाली कळवत राहिली आणि त्यातच सावळ्याला समाधान मानावे लागले. पुढे 9व्या वर्षी त्याला जोगणीला जाण्याची परवानगी मिळाली. तो गावात आला आणि त्याला सगळे एकदम बदललेले दिसून आले. नवे निवडुंग तरतरून आलेले दिसत होते. जुन्या घरात नवी माणसे दिसत होती. दौलतीच्या पिळदार शरीराला आता वार्धक्यामुळे बाक आला होता. राणोजीची लहान पोरं त्याने आता पर्वता एवढी केली होती. मुलाप्रमाणे नातवाचा लौकिक पाहून मग मरायचे अशा निर्धाराने जगलेली राहीबाई आता निर्धास्त झाली होती. नवऱ्याशिवाय काढलेल्या आपल्या या 11 वर्षांच्या कष्टाचे चीज झाले असे आपल्या 2 तरुण मुलांकडे बघून राधाला वाटत होते. फकीरा आणि साधू आता दोघे मिळून घराचा सगळा भार सांभाळत होते. त्यांच्या त्या जुन्या घरातलं वातावरण आता आनंददायी झाले होते. वयात आलेला फकीरा बापासारखाच असल्याने गावात सगळ्यांचा लाडका झाला होता. पाणीदार डोळे, रसरशीत चेहरा, पोलादाप्रमाणे शरीर असलेला फकीरा शांतपणे बोलायचा. त्याला थिल्लरपणाची चीड यायची. आता तो हट्ट करत नव्हता, तर देव्हाऱ्यात ठेवलेली राणोजीची तलवार पूजत होता. आपल्या जुन्या गबऱ्याचे खोगीर नव्या गबऱ्यावर घालून तो बहिरी ससाण्याप्रमाणे माळावर सुरकुंडी घेत होता. साधू मात्र सरकारी नोकरी सांभाळत होता. विष्णुपंत, शंकरराव पाटील, भैरू, आप्पा ही सगळी जुनी माणसे आता म्हातारी झाली होती, पण त्यांची तडफ काही कमी झाली नव्हती. ईशा, किशा, बळी, मुरारी, घम्या, भिवा ही सगळी मुलं आता मोठी होऊन वाघासारखी वागत होती. हे सगळं पाहून सावळ्याला आनंद झाला. नेहमीप्रमाणे आषाढी अमावस्येचा दिवस उगवला. गावात सगळीकडे आनंद पसरला. माझ्या वंशाचा असशील तर मी जिवंत असेपर्यंत जोगणी परत आणशील, हे बाजीबाचे शब्द बापू खोत विसरला नव्हता. गेली 10 वर्ष तो जोगणी आणण्याची शिकस्त करत होता, पण वाटेगावकर त्याला यश मिळू देत नव्हते. जीवावर उदार होऊन शंकरराव, पंत, सावळा, भैरू रामोशी, ताईन्या महार या सगळ्यांनी बापूला निष्प्रभ केला होता. जोगणी परत आणण्यासाठी बापूने सगळे प्रयत्न केले होते, पण 6 जण मरून सुद्धा जोगणी गेल्यामुळे शिगावकरांचा उत्साहच कमी झाला होता. कोणीही जोगणीसाठी लढायला तयार होत नव्हते आणि गावाच्या मदतीशिवाय जोगणी आणणे बापूला शक्य नव्हते. पण अलीकडे मात्र गावात बापूचा दबदबा वाढला होता. तरुण पोरं त्याचं ऐकू लागली होती. स्वतःच्या जमिनी चांगल्या पोरांना वाट्याने देऊन खोताने त्यांना स्वतःकडे वळवून घेतले होते. खोतापुढे तरुण मंडळी आता उघड उघड जोगणी परत आणण्याची भाषा करू लागल्याने अनेकांना धीर आला होता. आणि त्यातच एक आश्चर्याची गोष्ट घडली होती, आणि ती म्हणजे बापू खोताने त्याची मुलगी शंकरराव पाटलाच्या भावकीत रावसाहेबाला दिली होती. पुढचा सगळा विचार करून आणि 14,000 रुपयांचा हुंडा देऊन खोताने ती सोयरीक जोडली होती. कारण शंकरराव पाटलांनंतर रावसाहेबांकडे पाटीलकी येणार होती. शंकरराव पाटलांच्या खालोखाल रावसाहेबांना गावात मान होता आणि हा रावसाहेब सुद्धा सासऱ्यांच्या म्हणजेच बापू खोताच्या शब्दाबाहेर नव्हता. त्याच्या मदतीने बऱ्याच गोष्टी खोताला करता येणार होत्या आणि त्यामुळेच तो आज जोगणीचा गंभीरपणे विचार करत होता.